फक्त 10 मिनिटात तयार होणारा हा उपवासाचा बटाटा चिवडा तुम्ही घरी नक्की बनवू शकता। बघा किती क्रिस्पी आणि क्रंची झाला आहे। चला तर मग सुरू करूया रेसिपीला। इथं मी 3 बटाटे घेतलेत। बटाटे कडक बघून घ्यायचे, जास्त मऊ झालेले नाहीत घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची। साल काढून बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे असे गोल गोल काप करून घ्यायचे। तुमच्याकडे जर वेफर्सची खिसणी असेल तर तुम्ही त्यांनी करू शकता, गोल गोल त्याचे काप करून घेऊ शकता। माझ्याकडे इथं बटाट्याची खिसणी नाही आहे चिप्स बनवायची, त्यामुळे मी इथं चाकूनेच त्याचे गोल गोल काप करून घेतलेत आणि असे गोल गोल काप करून घ्यायचे आणि एकसारखे करून त्याचे छोटे छोटे असे लांब लांब स्लाइस करून घ्यायचे, लांब लांब काप करून घ्यायचे बघा असे, आणि एकदम बारीक बारीक असे त्याचे काप करून घ्यायचे, म्हणजे आपला चिवडा पण छान छान क्रिस्पी होईल बारीक बारीक काप केल्यामुळे, आणि त्याचे लांब लांब पदर पण छान दिसतील। त्यामुळे एकदम बारीक असे स्लाइस करून घ्यायचे, मी दाखवते त्याप्रमाणे। आणि आता हे आपल्याला खीस हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा। आणि हा धुवून घेतलेला खीस आपल्याला एका स्वच्छ रुमालावर, एखाद्या स्वच्छ कपड्यावर टाकून त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। तुम्ही टिश्यू पेपर वगैरे त्यांनी पण त्याच्यातील पाणी व्यवस्थित स्वच्छ पुसून घेऊ शकता। तर बघा इथं मी रुमाल घेतला, आता हे रुमालावर पसरून घ्यायचं आणि स्वच्छ पुसून घ्यायचं। त्याच्यावर अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे, एकदम व्यवस्थित पुसून घ्यायचं। बटाट्याचा किस हलक्या हाताने पुसून घ्यायचा, नाहीतर तुटला जाऊ शकतो आपल्या बटाट्याचा किस, त्यामुळे एकदम हलक्या हाताने पुसून घ्यायचा। आणि इथं बघा मी एक कढई ठेवले, त्याच्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि तेल छान गरम झालं की हा बटाट्याचा किस आपल्याला त्याच्यामध्ये सोडून मस्त तळून घ्यायचा आहे। लगेच बटाट्याचा किस हलवायचा नाही आहे, नाहीतर तो तुटला जाऊ शकतो। त्यामुळे एक अर्धा मिनिट तसंच तेलामध्ये राहून द्यायचं आणि नंतर एका चाळ्याने वगैरे हा बटाट्याचा किस व्यवस्थित हलवून घ्यायचा। आणि बघा किती क्रिस्पी झाला आहे, आणि असा गोल्डन ब्राऊन रंगावरच छान तळून घ्यायचा, म्हणजे छान क्रिस्पी होतो। आता बघा हे सगळं मी व्यवस्थित तळून घेणार आहे। आता आपला बटाट्याचा किस छान तळून झालेला आहे। आता त्याच्यामध्ये मी घालणार आहे तळलेला काजू। काजू पण छान गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे। मी घेतले थोडेसे बदाम, ते पण छान तळून घ्यायचे। थोडासा कढीपत्ता पण घेतला आहे। तुम्ही जर उपवासाला कढीपत्ता खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता। इथे तुम्ही शेंगदाणे पण घालू शकता। इथं मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पिठी साखर घातली आहे, आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि बघा तयार झाला आहे आपला बटाट्याचा खीस, बटाट्याचा चिवडा, आणि खायलाही खूप छान लागतो, एकदम क्रिस्पी झाला आहे, तुम्ही बघू शकताय। आणि असाच तुम्हीही नक्की उपवासासाठी बनवून एन्जॉय करू शकता। आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि अशाच सिंपल आणि टेस्टी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय।